नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल भारत सरकारने चीनला दणका देण्यासाठी जवळजवळ ह्या स्मार्टफोनवर चालणारी 59 ॲप्स असतात ती भारतामध्ये प्रतिबंधित केली किंवा त्याच्यावर बंदी घातली. कुठल्याही दोन देशांमध्ये संघर्ष सुरू होतो तेव्हा ह्या अशा गोष्टी होतच असतात. त्याला आपण पटावरचे मोहरे प्यादे म्हणू, की ज्याच्यात ह्या खेळी चाललेल्या असतात. तुम्ही ही अडवणूक करायची, आम्ही ही अडवणूक करायची. तर त्यातलाच हा एक भाग आहे. पण त्यानंतर ज्या काही तथाकथित पुरोगामी किंवा काँग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या बघितल्यानंतर गंमत वाटते. पहिली प्रतिक्रिया म्हणजे विरोध तर करू शकत नाही आहेत. चीन विरोधात एखादी कारवाई केली तर त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही आहे. पण बोलायचं नसेल पण मोदींविरोधात बोलायचं आहे म्हटल्यावर यांनी काय होणार आहे, अशी एक प्रतिक्रिया देण्यात आली की एवढ्याने काय होणार आहे. तर काय होणार नव्हतंच. गंमत अशी आहे की मला पहिला विचित्र प्रकार असा दिसतो विरोधाभास, की हे लोक स्वतःला काँग्रेसवाले म्हणतात, काँग्रेस चळवळीतले म्हणतात, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणतात. मग यांना काँग्रेसची चळवळ तरी आठवते का? स्वातंत्र्याची चळवळ तरी आठवते का? कारण ती जर काँग्रेसची चळवळ त्यांना आठवत असती तर त्यांनी हे जे पाऊल आहे, बहिष्काराचं पाऊल आहे, की चिनी मालावर बहिष्कार, तुम्ही बहिष्कार टाकून काय होणार असं म्हणणारे सगळे काँग्रेसवाले किंवा प्रामुख्याने गांधीवादी असावे, ही नवलाची गोष्ट आहे. कारण 90 वर्षापूर्वी महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातून 50-60 सहकाऱ्यांना घेऊन एक दांडी यात्रा सुरू केली. म्हणजे काय तर दांडीचा जो समुद्र आहे, समुद्र किनारा आहे, तिथपर्यंत चालत जायचं आणि तिथे चिमूटभर मीठ उचलायचं. आता एका माणसाने किंवा काही भारतीयांनी चिमूटभर मीठ उचललं तर काय होणार होतं? त्यांनी ब्रिटिश सत्ता जाणार होती का? लगेच स्वातंत्र्य मिळणार होतं का? बिलकुल नाही, अजिबात शक्य नव्हतं. त्यामुळे तेव्हा सुद्धा असलं काहीतरी करतात म्हणून गांधीजींची टवाळी झालेली आहे. काल जशी मोदी सरकारने चिनी ॲप्स किंवा चिनी मालावर बहिष्कार घालायची भूमिका घेतल्यानंतर किंवा निर्णय घेतल्यानंतर त्यांची जशी टिंगल झाली तशीच तेव्हा गांधीजींची पण मिठाच्या सत्याग्रहासाठी टिंगल झालेली होती. पण त्याचं सामर्थ्य त्या काळातल्या बुद्धिमंतांना ओळखता आलं नाही. दुर्दैव असे की त्यांच्यावर विश्वास ठेवून जी चळवळ उभी राहिली आणि दांडी मार्च म्हणता म्हणता काही लाख लोक त्याच्यात सहभागी होत गेले. सुरुवात 50-60 लोकांपासून झाली. साबरमती आश्रमातून गांधीजी बाहेर पडले तेव्हा, आणि जाता जाता ते इतकं फिरत होते त्या यात्रेमध्ये की गावोगाव जिथे मुक्काम होता तिथे त्यांची भाषणं व्हायची आणि त्यातल्या गावातले काही लोक त्यांच्याबरोबर सहभागी व्हायचे. आणि दांडीला पोहोचेपर्यंत काही लाखांचा मेळावा जमाव तयार झाला. आणि तो जो सत्याग्रह आहे त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलं होतं. चिमूटभर मीठ उचलणारे जे लोक होते त्यांच्यावर लाठ्या चालवल्या गेल्या. तो सत्याग्रह कशासाठी होता? तर ते जे ब्रिटिश सरकार होतं त्यांनी मिठावर सुद्धा कर लावला. मीठ हे जर आमच्या जमिनीतलं आहे, आमच्या किनाऱ्यावरचं आहे, तर त्याच्यावर कर का लावता? यातून एक जनजागृती करणं हा त्यामागचा हेतू होता. तेवढ्याशा कराने भारतीयांची काय फार मोठी लूट होत नव्हती, पण ती एक लढाई प्रतिकात्मक होती की इतक्या लोकांनी चालत जायचं. त्यातून जो वैचारिक उहापोह तळागाळापर्यंत गांधीजी घेऊन गेले, त्यातून 57 माणसापासून लाखो लोकांपर्यंत लोक त्यात सहभागी होत गेले.
आणि त्या सगळ्या मार्चची आणि त्या चिमूटभर मीठ उचलण्याची भीती ब्रिटिश सरकारला वाटली. त्याची सुरुवात झाली तेव्हा यातून काय होणार म्हणणारे लोक होते, पण मुठभर का होईना गांधीजींवर विश्वास ठेवणारे लोक होते. दुर्दैवाने त्याच गांधींचं नाव जपमाळ नावाची नामजप करणारे, अखंड नामजप करणारे, त्यांना त्यातला आशय कळला नाही. आणि म्हणून आज ज्या वेळेला हे चिनी ॲप्सवर निर्बंध घालण्यात आले, त्याची व्याप्ती ह्या लोकांना कळत नाही. त्यांना गांधीवादी म्हणतात, कारण त्यांना गांधीच कळलेला नाही. आज सुद्धा ते गांधी या नावाची जपमाळ ओढतात, पण गांधी म्हणजे किती व्यापक विषय आहे, त्यात किती मोठा आशय आहे, त्याचा पत्ता नसतो. त्यांना गांधीवादी म्हणतात. हा विनोद आहे. आणि त्या मिठाच्या सत्याग्रहाने चळवळ इतकी तळागाळापर्यंत नेली की ब्रिटिश सरकार गदगदा हलू लागलं. 1930 सालची गोष्ट आहे. आज आपण 2020 मध्ये आहोत, म्हणजे 90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोदींनी काही नवीन गोष्ट केलेली नाही. मोदी सरकारने 90 वर्षाचा गांधीच इथे वापरलेला आहे. पण ज्यांना गांधींची क्षमता कळली नाही, ज्यांना गांधींची व्याप्ती कळली नाही, ज्यांना गांधीवादातला आशय कधी कळला नाही, ते आजकालचे गांधीवादी आहेत. ते पुस्तकं वाचतात. पुस्तकातून त्यांना गांधी कळतो आणि पुस्तकातला गांधी हा त्यांनी नथुरामपुरता मर्यादित करून ठेवलेला आहे. त्यामुळे गांधींच्या एकूण चळवळीतला सगळ्यात मोठा आशय की कुठलाही निर्णय जो असतो हा तळागाळापर्यंत घेऊन जायचं, अधिकाधिक लाखो आणि कोट्यवधी जनतेला त्यात सहभागी करून घ्यायचं, तेव्हा त्याचा परिणाम मिळतो. हा गांधीवादाचा सगळ्यात मोठा आशय आहे. दुर्दैवाने तो कळलेलाच नाही ज्यांना, त्यांना आजकाल गांधीवादी म्हणतात. आणि म्हणून मग सोमवारी जेव्हा या चिनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली, तेव्हा त्याची टिंगल करणारे सगळेच्या सगळे काँग्रेसवाले होते, प्रामुख्याने गांधीवादी होते. हा त्यातला विरोधाभास आहे. यातून काय होणार आहे मित्रांनो? लढाई जी असते ही एका विभागापुरती असते. युद्ध हे सर्वव्यापी असतं. युद्ध जे असतं, युद्धामध्ये अनेक लढाया सामावलेल्या असतात. लढाई ही समोरासमोर होते, पण युद्ध हे सगळ्या मानवी जीवनाला व्यापून टाकणारं असतं. ते प्रत्येक क्षेत्रातून लढलं जात असतं. त्यामुळे आपल्याला दिसतो तो सैनिक लढताना दिसतो, पण त्या सैनिकाला जी रसद मिळत असते, साहित्य असतं, अन्नधान्य असतं, वेगळी वेगळी उपकरणं लागतात, हत्यारं लागतात, त्यांचा पुरवठा लागतो, याला रसद म्हणतात. आणि ती रसद तोडणं ही सगळ्यात मोठी युद्धनीती असते. आपण जुन्या काळातल्या लढाया ऐकतो की कोणी अमुक तमुक मुघलांचं सैन्य आलं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या या किल्ल्याला वेढा दिला, आणि तो वेढा देऊन ते 2-2, 3-3 महिने वेढा देऊन बसायचे. तो वेढा देऊन बसायचं कारण काय असायचं की त्या किल्ल्यात जे सैनिक असायचे, मग मावळे असतील आपले, तर त्यांनी जे लढण्यासाठी जो धान्य साठा असेल, शस्त्र साठा असेल जो जमवलेला होता, त्याचा तुटवडा निर्माण करायचा. बाहेरून येणारी रसद तोडली की किल्ल्यामध्ये बंदिस्त असून सुद्धा त्या किल्ल्यातल्या लोकांची ससेहोलपट व्हायची आणि त्यांना शरण यायला लागायचं. तेव्हा ती जी रसद असते ती तोडणं हा सुद्धा रणनीतीचा एक भाग असतो. किल्ल्याला वेढा देऊन 2-2, 3-3 महिने सैन्य बसायचं. ते वेढा नव्हतं की आज वेढा दिला त्यांनी काय होणार आहे, 3-3 महिने वेढा देऊन बसायला लागायचं, तेव्हा त्याचा परिणाम मिळायचा. ही युद्धनीती असते, लढाई नसते. आणि असं युद्ध हे अनेक पातळीवर आणि अनेक आघाड्यांवर लढलं जात असतं. तेव्हा ह्या चिनी ॲप्सवरची बंदी ही त्या युद्धातली एक आघाडी आहे. आणि यातून मग म्हणतं की चिनी मालावर बहिष्कार टाकून काय होणार, चीनकडून भारतात येणारा मालच किती आहे, चीनसाठी बाजारी किती, भारतात येणारा माल ही किती बाजारपेठ आहे, कमी असेल. पण ती सुरुवात असते. गांधीजींच्या बरोबर 50-60 माणसं होती
पण जेव्हा दांडीला पोचले तेव्हा किती होती? चीनवर बहिष्काराची ताकद वापरणं हे सगळ्यात मोठं हत्यार आहे. पण तो आकार जो असतो तो हळूहळू तुम्हाला दिसायला लागतो. भारतामध्ये 80 कोटी स्मार्टफोन आहेत आणि ते जे स्मार्टफोन आहेत त्या स्मार्टफोनवरच ही ॲप्स येतात आणि आज चीनच्या ॲप्ससाठी भारता इतकी कुठलीही मोठी बाजारपेठ नाही आहे. आणि त्यामुळे या बाजारपेठेला किंवा त्या ग्राहकाला अडवणं म्हणजे चीनची रसद तोडणं आहे. ती रसद एका विषयापुरती असेल, एका आघाडीवरची असेल. चिनी मालाचा बहिष्कार ही एक आघाडी आहे, चिनी ॲप्सवर बंदी ही दुसरी आघाडी आहे, प्रत्यक्ष लढाई ही तिसरी आघाडी आहे. परराष्ट्र धोरण किंवा ज्याला मुत्सद्देगिरी म्हणतात त्या पातळीवर एक आणखीन आघाडी असते. अशा अनेक आघाड्यांवर जे लढलं जातं ते युद्ध असतं. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, युद्ध हे फक्त बंदुका आणि यांनी होत नाही. युद्ध जे असतं ते अनेक पातळीवर लढतो आपण. त्याची जी सज्जता असते ती सज्जता अनेक पातळीवर केली जात असते आणि त्याच्यात चहूकडून शत्रूची कोंडी करायची असते. नुसती माणसं किती मारली गेली किंवा मारली याच्यावर युद्धाचा विजय किंवा पराजय अवलंबून नसतो, तर कमीत कमी रक्त सांडून युद्ध जिंकण्याची नीती ही सगळ्यात मोठी नीती असते. आणि त्यामुळे ही 50 का 59 ॲप्स आहेत त्याच्यावर प्रतिबंध लावला म्हणजे किती फरक पडणार आहे? थेंबे थेंबे तळे साचे. पाऊस हा बादलीवर पडत नाही, पाऊस हा थेंबा थेंबांनी पडतो. पण जेव्हा ते साचतं पाणी त्यावेळेला काय होतं बघा, प्रत्येक पाऊस म्हणजे ढगफुटी नसते, थेंबा थेंबानेच पडतो. त्या थेंबांच्या मोठमोठे थेंब होतात, मुसळधार होतं आणि जगबुडी पण येऊ शकते. तेव्हा सुरुवात बघायची नाही, पावसाची सुरुवात किती वाजता झाली, ते अमुक तासानंतर किती पाऊस झाला याची मोजणी होते. पाऊस पडायला सुरुवात झाला, हा काय पाऊस आहे असं म्हणून चालत नाही. तेव्हा ह्या ज्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि तो समजेल त्याला गांधी समजतो. नुसतं गांधीजींची पुस्तकं किंवा गांधीजींची चरित्र किंवा गांधीजींच्या गोष्टी तोंडपाठ केल्या किंवा त्याच्यावर भाषणं ठोकली म्हणून गांधी कळत नाही. गांधींच्या कृतीमध्ये जे शिकवलेलं आहे ते त्यांच्या लिखाणामध्ये पण सापडणार नाही. ही जी मोठी माणसं असतात ती लिहून किंवा शब्दातून सांगतात, त्यापेक्षा त्यांच्या कृतीतून बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात. त्या कृतीकडे पाठ फिरवून तुम्ही शब्द धरून बसलात तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर कळणार नाहीत, तुम्हाला गांधीजी कळणार नाहीत, तुम्हाला शिवाजी महाराज कळणार नाहीत, तुम्हाला कुठलाही महात्मा आणि महापुरुष कळणार नाही. त्याच्यावरच्या पुस्तकातूनही माणसं कळत नाहीत, त्याची कृती समजून घ्यावी लागते. आणि ती कृती बोलकी असते कारण त्या कृतीत सगळा आशय सामावलेला असतो. विषयापेक्षा आशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे चीनच्या मालावर बहिष्कारासाठी आता देशामध्ये जे एक वातावरण तयार झालेलं आहे त्याचं एक पाऊल मोदी सरकारने या ॲप्सवर बंदी घालून आणली की हे चीनला घाबरवण्यासाठी. मित्रांनो, जगाला भयभीत करून सोडणारा जो आजकालचा जिहादी दहशतवाद आहे त्याचं डॉक्ट्रिन तयार करणारा जो आधुनिक सेनाधिकारी आहे त्याचं नाव ब्रिगेडियर मलिक. हा ब्रिगेडियर मलिक पाकिस्तानचा सेनाधिकारी आहे आणि अफगाणिस्तानचा जो जिहाद झाला ज्याने आधी रशियन सेनेला पराभूत केलं आणि त्यानंतर अमेरिकेला देखील शरणागत केलं, तो जो जिहाद आहे त्याच्या लढाईचं डॉक्ट्रिन जे आहे त्या ब्रिगेडियर मलिक सांगतो. तो म्हणतो हत्यारांनी लढाई जिंकली जात नाही, सैनिकांनी लढाई जिंकली जात नाही, नुसत्या रक्तपाताने लढाई जिंकली जात नाही. जिहाद हा रक्तपात करण्यापुरता नसतो. जिहादमध्ये आपल्या शत्रूचं मनोधैर्य खच्ची करणं हे उद्दिष्ट असतं.
आपण ते उद्दिष्ट जर लक्षात घेतलं तर मग तुम्हाला या 59 ॲपवरचं बंदी म्हणजे काय, चिनी मालावरचा बहिष्कार म्हणजे काय, त्यातून काय साधायचं आहे हे लक्षात येऊ शकेल. आणि ते जर लक्षात आलं नाही तुमच्या, किंवा ते जर तुम्ही समजून घेणार नसाल, तर चीनची लढाई म्हणजे काय तुम्हाला कळणारच नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला लढणं म्हणजे काय ते समजावं लागतं, आणि ते हा ब्रिगेडियर मलिक सांगतो. आपण बघतो मुठभर जिहादी काश्मीरात घुसतात आणि उच्चापती करतात, आणि त्या मुठभरांचा बंदोबस्त करायला भारतीय फौज किती लावावी लागते हे मुद्दाम लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की तर तुम्हाला ॲप्सवर बंदी किंवा चिनी मालावरचा बहिष्कार म्हणजे काय ते समजू शकेल. आणि ते समजलं तर मग या प्रतिबंधावरून, बंदीवरून आपण कुठपर्यंत जाणार आहोत त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल. तो या सगळ्या त्याची टिंगल करणाऱ्या गांधीवाद्यांना किंवा पुरोगाम्यांना कधी कळणार नाही. नाहीतर पुरोगामी इतक्या सहजगत्या मोदी विरोधातली लढाई हरले नसते, इतके नामोहरम झाले नसते. मोदी विरोधातच्या सगळ्या राजकीय लढाईमध्ये पुरोगाम्यांचा पराभव जो आहे तो मानसिक पराभव आहे. त्यांचं मनोधैर्य खच्ची झालंय आणि त्यांना मोदींची रणनीतीच कळू शकत नाही, आणि त्यामुळे ते टिंगल करतील. त्या टिंगलीतून काहीही होणार नाही. मोदीच परत जिंकतात. याचं कारण सोपं आहे मित्रांनो, ते शत्रूचं मनोधैर्य खच्ची करण्याला प्राधान्य देतात. त्या चीनला धडा कसा शिकवणार, तो धडा कसा शिकवला जातो हे तुम्हाला हळूहळू उलगडताना दिसेल. ही त्यातली काही पावलं आहेत. चिनी मालावरचा बहिष्कार हे जनतेने टाकलेलं एक पाऊल होतं, आणि चिनी ॲप्सवरचा प्रतिबंध हे सरकारने एक टाकलेलं पाऊल आहे. त्यातून चीनला भारतीय जनता किती युद्धाला आसोसलेली आहे ही दहशत घालण्याचं पाऊल आहे. नुसतं भारत सरकार म्हणजे मोदी नव्हे, तर भारतीय जनता सुद्धा 130 कोटी 35 कोटी जनता ही चीनचा खात्मा करायला उतावळी झालेली आहे हे दाखवण्यासाठी टाकलेलं हे पाऊल आहे. आणि ते जर आपण समजून घेतलं तर त्याची महत्ता आपल्याला कळेल. कारण 80 कोटी स्मार्टफोन भारतात आहेत, आणि त्याच्यावरच हे सगळे ॲप्स उतरवले जातात, घेतले जातात, आणि तिथे चीनची नाकाबंदी झाली तर चीनची ह्या क्षेत्रातली एक बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते. त्याची सुरुवात झालेली आहे. आधी काही लोकांनी सुरुवात केली होती, आता भारत सरकारने त्याच्यावर थेट बंदी घातल्यामुळे एक मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे. ही एका क्षेत्रातली असेल, ती किती टक्के बघू नका. असे 10, 15, 25 आघाड्यांवरचं जेव्हा एकत्र बेरीज केली जाईल तेव्हा त्याची व्याप्ती चीनला तो बोजा पेलवणार नाही. कारण कोरोना पूर्वीचा चीन आणि कोरोना नंतरचा चीन याच्यात फरक आहे. चीनचं अर्थकारण कोरोना पूर्वीचं आणि आत्ताचं याच्यात फरक आहे. चीनची जगभर पसरलेल्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा किती असा प्रश्न विचारला जातो. पण तुम्ही जे आकडे सांगताय चीनच्या आयात निर्यात व्यापाराचे, ते कोरोना पूर्वीचे आहेत. कोरोना नंतर जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली असताना तो जो उलाढाल आहे ती 50-40% खाली आली आहे, आणि त्याच्यात भारताचा तो जो हिस्सा आहे तो 40%, 100%तल्या 10% असेल तर 40%मध्ये तो 25 ते 30-35% जातो, आणि त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतात. चीनसाठी आज सगळ्यात शाबूत असलेली, आधार असलेली बाजारपेठ भारत आहे, आणि भारतातला नागरिक आहे. तो चिनी माल घेत असेल किंवा चिनी ॲप्स घेत असेल, त्याच्यावरचा हल्ला चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात घातक आहे. आणि म्हणून यातून काय साधलं जाणार हे तुम्हाला नजीकच्या काळात दिसेल. लगेच दिसत नाही, कुठचीही गोष्ट लगेच दिसत नाही. जसा पाऊस सुरू झाल्यानंतर तो किती इंच झाला हे विचारणं मूर्खपणा असतं, तसंच पहिलीत घातलेला मुलगा 10वीत किती मार्क मिळवेल
याचं गणित मांडणं किंवा त्याविषयी बोलणं सुद्धा मूर्खपणा असतं. तेव्हा आत्ता ह्याची जी सुरुवात झालेली आहे त्याच्या जोडीला आत्मनिर्भर भारत हे धोरण घेतलेलं आहे. त्याचे परिणाम एका दिवसात दिसणार नाहीत. जसं 1930 सालच्या चिमूटभर मीठ उचलण्याच्या सत्याग्रहाची महत्ता तत्कालीन विद्वानांना कळली नाही, पण पुढच्या 15 वर्षात त्याचे परिणाम दिसले आणि देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं अवघ्या 17 वर्षानंतर. त्या 17 वर्षात त्या चिमूटभर मिठाचा मोठा परिणाम दिसला, कारण ती एक आघाडी होती, ती सगळी लढाई नव्हती. अनेक आंदोलनं, अनेक लढे, अनेक सत्याग्रह, अनेक चळवळीतली ती एक चळवळ होती. तशी ॲपवरची बंदी ही या युद्धातली एक छोटीशी लढाई आहे, एक छोटीशी आघाडी आहे. मित्रांनो, त्याची महत्ता समजून घ्या, गांधी हा आशय समजून घ्या. आत्ता इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्षाचं सबस्क्राईब व्हायला सांगा, सदस्य व्हायला सांगा, कारण प्रतिपक्ष नेहमी दुसरी बाजू दाखवतो. नमस्कार.